या मॅच मध्ये चांगला खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. या मॅचचं धावतं विवरण आपल्यापर्यंत पोहोचवतील व्हॉइस ऑफ वाडा पालघर तेजस धोबी जोडले जातील कॉम्बॉक्स मध्ये. आपण ऐकत राहा, पाहत राहा. ज्ञानाबाई स्मृती चषक 2025 चा हा थरार. धन्यवाद. Thank you so much. Thank you so much सुनील सर. आणि अर्थातच ज्ञानाबाई चषक 2025 करिता रितेश पाटील उर्फ बबलू केळीचा वाडा यांच्याकडून शुभेच्छा येतात आणि स्पेशली तेजस यांच्याकडे येतात. सध्या तरी प्रयागराज इथे महाकुंभमेळ्यासाठी गेलेत त्यामुळे येऊ शकले नाहीत, पण त्यांच्या शुभेच्छा इथे मात्र पोहोचतात. थँक्यू सो मच बबलू दादा. आम्ही आपले मनपूर्वक आभारी आहोत. चला जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. इथे मात्र एक मॅच आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल. एका बाजूने संघ आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय तो म्हणजे अर्थातच टीम दत्तकृपा कोलिवली म्हणजे आयोजन करता संघ आणि त्याच्या विपक्षात 2 हात करत असताना टीम करंजवाडे संघ. खरं तर बघितलं तर निर्णय कोलिवलीकरांच्या बाजूने आलाय आणि त्याच्यानंतर जर का आपण विचार केला करंजवाडे संघालाही क्षेत्ररक्षण हवं होतं, पण नशिबाची साथ मिळाली आहे कोलिवलीकरांना आणि त्यामुळेच की काय इथे मात्र फलंदाजीचा निर्णय इथे मात्र करंजवाडे संघाच्या बाजूने येताना आपल्याला पाहायला मिळाला. 4 षटकांचं हे सत्र आहे. समीरला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक पहिल्या इथून मात्र हाताळण्याकरिता. चला समीर थोडंसं करूयात आपण इथून मात्र गेम स्पीडअप. गोलंदाजी ट्रॅकवर, गोलंदाज तयार. पहिलाच बॉल आहे. यावेळेस पहिल्याच बॉलला फेकून दिले गेले चेंडूला. आलाय त्याचा फॉर्म चर्चा गली गली है उसकी चली. आलाय त्याचा फॉर्म. अरे या साहिल कुडूस वाल्यानी आता केला या मार्केटच्या. या साहिल कुडूस वाल्यानी आता केला या मार्केटच्या. गोलंदाज समीर आपल्याला पाहायला मिळतोय. समीरचं स्वागत आदित्याने केले गेलंय षटकारांना आणि ऋषी नॉन स्ट्राईकला आहे. आदित्य ऋषी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पहिल्याच बॉलवर षटकार, करारी प्रहार. पुढचा बॉल आहे. यावेळेस इथून मात्र व्हाईट बॉलचा इशारा पंच दर्शवत आहेत. असं वाटतं की कुठेतरी मात्र एकंदरीत जर का आपण पाहिलं तर चेंडू चांगल्या पद्धतीने किंवा एक निर्धाव चेंडू फेकण्याची मनस्थिती गोलंदाजी पाहायला मिळाली. दिशा भरकटणारा चेंडू व्हाईट बॉलच्या स्वरूपात उद्घोषणा सध्या तरी होताना आपण पाहिली. पुढचा बॉल आहे. यावेळेस टेक्निकल स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये कन्वर्ट. प्रेक्षक राजाच्या भेटीला चेंडू निघून जातोय बाउंड्रीच्या पलीकडे. चौकार 4. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण इथून मात्र पाहताय दिशा दर्शवण्याचं काम केलंय. सिंगल मिळती आहे डबलच्या प्रयत्नामध्ये आणि बाउंड्रीच्या नजदीक जाणारा चेंडू रोखलाय. म्हणजे सध्या तरी पळून पूर्ण केल्या गेल्या 2 धावा आणि अर्थातच इथून मात्र 2 धावा वाचवण्यामध्ये यश सध्या तरी प्राप्त होत असताना धावसंख्या 13 या अंकावर धावफलक. गोलंदाज तयार. पुढचा बॉल आहे. यावेळेस पुन्हा एकदा यष्टीरक्षकांनी जरी मिस केलं गेलं तरी बॅकअपला असलेल्या खेळाडूने अतिशय चांगल्या पद्धतीने इथे मात्र क्षेत्ररक्षण दर्शवत असताना निर्धाव फेकी डॉट बॉल आपण इथून मात्र पाहताय. धावसंख्या 13 या अंकावर स्थिरावत असताना चेंडू संपुष्टात येत आहेत. 4 शेवटच्या 2 चेंडूचा खेळशेष. पुढचा ही बॉल फेकून देत आहेत. चौकार 4.
एकच होता गावामध्ये ताकद होती नावामध्ये एकच होता गावामध्ये ताकद होती नावामध्ये होती रक्तात बंधुरा. जिथून आधी प्ले केलं तिथून गाणं पुन्हा एकदा कंटिन्यू करा. खूप सारं गाजलेलं गाणं आहे आणि मी जरूर तुमच्यापर्यंत पोहोचवीन. गोलंदाज सय्यद पुढचा बॉल आहे, पुरेसे एकदा भिरकावून देत आहेत. उडवले गेले चेंडूला. यावेळेस बाउंड्रीचं स्वरूप बदलत असताना षटकार 6. साहिल शेठ किस्मतराव यांचं हे गीत सध्या तरी आपण इथून मात्र पाहत आहे. षटक संपलाय क्रमांक 1चा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना आपण पाहत आहे. मैत्रीचं उदाहरण असणारी ही स्पर्धा. मैत्री कशी असावी, कारण कित्येक वर्ष आपण ही स्पर्धा इथून मात्र पाहताय. ज्ञानाबाई चषक 2025 सत्रात तेजस पाटील असतील, तेजस शेठ पाटील असतील, त्याच्यानंतर साहिल शेठ किस्मतराव असतील, कैलास शेठ पाटील असतील, निखिलजी पाटील असतील आणि सगळं मित्रपरिवार त्यांचा जी स्पर्धा गेली कित्येक वर्ष आपल्या मित्राच्या नावाने ज्ञानाबाईच्या नावाने आयोजित करत असतात. म्हणून मी सातत्याने म्हणतो मैत्री असावी कशी, तर मैत्री असावी अशी. एक मित्र जरी इथे नसला, आपल्यामध्ये नसला, तर त्या मित्राची आठवण कायमस्वरूपी स्मरणात राहावी या अनुषंगानं सगळ्या मित्रांनी आयोजित केलेली ही स्पर्धा. हर्षदला आणले गेले. हर्षद सर, थोडंसं घाई करणं तुम्हाला इथून मात्र बंधनकारक असेल. आपण स्वतः गुणलेखकाची भूमिका इथे मात्र निभावत आहे, त्यामुळं आपणास वेळेचं भान असणं गरजेचं आहे. चला, वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करा. फास्ट गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस हा सर आधी थोडासा आपण जर का बॅटरचं बॉडी लँग्वेज पाहिलं तर ऑन साईडला खेळायचा होता फटका, पण ऐन टायमावर इथे मात्र दिशा दर्शवली गेली आहे. कव्हर रिजन मध्ये सिंगल इथून मात्र मिळाली आहे धावसंख्या 24. खूप सारा उशीर हर्षद आपण स्टार्टिंगला सुद्धा केलाय. आता उशीर करून चालणार नाहीये. वेळेच्या बाबतीत सहकार्य करणं थोडंसं तुम्हाला इथून मात्र बंधनकारक असणार आहे. गोलंदाज ट्रॅक पण गोलंदाज इथून मात्र तयार. हर्षद पुढचा बॉल स्विच हिट करायचा होता. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. अपील जेवढं पाहिजे स्ट्रॉंगली तितकं झालं नाहीये मैदानाच्या आतमध्ये, पण चांगला अपील सध्या तरी पाहायला मिळाला. तर द फेकी डॉट बॉल आपण इथून मात्र पाहताय. चेंडू संपताय 2 धावसंख्या स्थिरावत असताना 24. पुढचा बॉल भिरकावून देत आहेत. याही वेळेला चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे. ज्ञानेबाई चषक ब्रँडेड षटकार 6. आमचा नक्कीच षटकार आपल्याला इथून मात्र पाहायला मिळालाय. पॉवरफुल स्ट्रोक आहे हर्षदच्या या चेंडूवर. पॉवरफुल स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 30 या अंकावर धावफलक. 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 30 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना गोलंदाज तयार. पुरेसे एकदा भिरकावून दिलंय. अगदी अलगत हा ही चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार 6.
लगातार 2 चेंडू आणि 2 षटकार मैदानाच्या आतमध्ये कन्वर्ट होत असताना बॅटर आदित्यकडून आपण पाहत आहे. आदित्य पर्व आणि सध्या तरी त्या पर्वाला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होत असताना सलग 2 चेंडू 2 षटकार टोकलेत. पाहूया सलग 3 चेंडू आणि 3 षटकार इथून मात्र पाहायला मिळतील का. गोलंदाज सय्यर ओहो मिस करतायत. यावेळेस सलग 3 चेंडू 3 षटकार होऊ शकले असते. इथे मात्र थोडस मिस करत असताना कमबॅक मिळवणं गरजेचं होतं. इज्जत का सवाल था असं म्हणायला हरकत नाहीये. इथून मात्र हर्षद आपण पाहताय. गोलंदाज हर्षद तयार. पुढचा बॉल भिरकावून देत आहेत. स्टायलिश स्ट्रोक अक्रॉस द लाईन. चेंडूला फेकून देत आहेत स्क्वेअर लेगच्या डोक्यावर. चेंडू मावण्याच्या पलीकडे षटकार 6. त्याला पाहून झुकतात रे. किती वेटिंगला असतात रे. त्याला पाहून झुकतात रे. भले भले पाहून दादाला सेल्यूट ठोकतात रे. भले भले पाहून दादाला सेल्यूट ठोकतात रे. भले भले पाहून भाऊसला सेल्यूट ठोकतात रे. आपल्या निलेश शेलार भाऊसला सेल्यूट ठोकतात रे. फॉलोविंग हाय जबराट त्याच्याच नावाची आहे हो लाट. त्याच्याच नावाची आहे हो लाट. त्याच्याच नावाची आहे हो लाट. हे मार्केट कमवलंय त्यानं प्रेमात. राजावानी त्याचा आहे उठाट. आज सारेच मानतात रे. स्वभावाला नमतात रे. आज सारेच मानतात रे. स्वभावाला नमतात रे. भले भले पाहून दादाला सेल्यूट ठोकतात रे. थँक्यू. पंचायनी प्रॉब्लेम. आपण पाहताय षटक संपलंय. क्रमांक 2चं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या षटकाराच्या बढतीनं 42 या अंकावर धावफलक. चला तिसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर आमंत्रित करायचे. भावेशला इथे मात्र आणले गेले. भुवन आणले गेले. लगांचा नाही तर कोलिवलीचा भुवन मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल भुवनचा. चांगला चेंडू डिलिव्हर केला गेलाय. थोडासा त्रास का होईना उद्भवला गेला. बॅटरला पण फायदा झाला नाहीये. व्हाईट बॉल. व्हाईट +1 टोटली 2 धावा मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र मिळतात आणि धावफलक 2 धावेच्या बढतीनं का होईना पण पुढे सरसावत असताना 44 या अंकावर. 2 षटकांमध्ये धावसंख्या 42 या अंकावर होती. म्हणजे सुभाष धुमासरांच्या भाषेत म्हणायचं झालं तर चांगलेच सुप्ता ठेवलाय. आणि याही वेळेस भुवनच्या ही चेंडूला दिशा दर्शवली गेली आहे. फेकून दिलाय चेंडूला. चक आहे हो नंबर 1. नावात आग होता हो आग ठाणे जिल्ह्याची शान. आमचा ज्ञान्या
थँक्यू डीजे. धावसंख्या जाऊन पोहोचली 50 या अंकावर आणि वैयक्तिक आदित्यचा विचार केला तर 46 या धावसंख्येवर खेळत असताना आणि यावेळेला पुन्हा एकदा दिशा दर्शवत असताना आदित्यच्याच बॅट मधून यावेळेस चेंडू अर्धशतक ठोकणारा. इथे मात्र चौकार. क्या बात आहे आदित्य. एकदा बॅट उंच करायची आपण स्वतःसाठी, टीमसाठी आणि आपल्या आई वडिलांसाठी एकदा बॅट उंच करायची. क्या बात आहे. टाळ्या वाजवा मित्रांनो आदित्यसाठी. कालच्या दिवसामध्ये धीरजने दिवस गाजवला आणि आज मात्र इथे आदित्यने दिवस गाजवला. क्या बात आहे. विराजनं इथे मात्र दिवस गाजवला आणि आज मात्र आदित्यनं, मी म्हटलं ना की आदित्य पर्व, आणि त्या आदित्य पर्वाला आता मात्र झाली आहे सुरुवात. निर्धाव फेकी डॉट बॉल आपण इथून मात्र पाहताय. संपुष्टात येणारे चेंडू आतापर्यंत ऑफिशियल पाहायला मिळतात ते म्हणजे तीन चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 44 54 या अंकावर धावफलक. 54 क्षमस्व 54 54 या अंकावर धावफलक. गोलंदाज सय्या. पुढचा बॉल आहे पुनश्च एकदा थोडस फसवणारा हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना निर्धाव फेकी डॉट बॉल. चेंडू संपतायत 4. गोलंदाज सय्यर. पुढचाही बॉल क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून नाईलाज आहे, निघून जातोय बाउंड्रीच्या पलीकडे चौकार. थँक्यू सो मच डीजे. इथे मध्ये चौकार पाहायला मिळाला कन्वर्ट होत असताना. नशिबाची साथही मिळाली आणि क्षेत्ररक्षकाची दुआही मिळाली असं म्हणायला हरकत नाहीये. पिकअप केलं गेलं यावेळेस चेंडूला. स्विच हिट जरी केलं गेलं तरी पिकअप केलं गेलं चेंडूला आणि पाठवलं षटकार 6. चषक 2025 हा थरार आपण सध्या तर इथून मात्र अनुभवताय. षटक संपत क्रमांक 3 धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 64. पहा कॅमेरा वर्क आपण पाहताय आमच्या प्रसाद गोतारणेचं. अतिशय चांगलं कॅमेरा वर्क सध्या आज कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. चांगली कामगिरी इथून मात्र बजावतात. कधी कधी टेक्निकल ऑपरेटर आज स्टाफ कमी आहे त्या अनुषंगानं कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आणि इंस्टाग्रामला खूप सारे चर्चेत असणार आहे व्यक्तिमत्व आहेत. आपण पाहताय चला चौथ्या षटकाला इथे मात्र प्रारंभ शुभारंभ आपण करायचा आहे. चौथं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज देवाला इथे मात्र आमंत्रित केले गेले. देवावर जिम्मेदारी सोपवली गेली आहे. पहिलाच बॉल यावेळेस इथून मात्र आपण पाहताय देवाचा आक्रमक स्ट्रोक. देवाच्या या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळालंय. इथून मात्र आपण पाहताय सिंगल अंकित होत असताना. बरोबर आहे. चला जाऊयात आपण मान्यवरांच्या शुभ आगमनाच्या दिशेने. इथे मात्र शुभ आगमन होताना आपल्याला पाहायला मिळतं. राष्ट्रवादी
भिवंडी तालुका ग्रामीण अध्यक्ष आदरणीय सन्माननीय कुंडलिकजी पाटील साहेब इथे उपस्थित होतात. वेलकम वेलकम वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय सन्माननीय कुंडलिकजी पाटील साहेब अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस भिवंडी तालुका ग्रामीण इथे मात्र आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. कुमार त्यांच्या समवेत कुमार बंटीबाई भोई सुद्धा उपस्थित आहेत. ज्ञानबाई प्रतिष्ठान चौदारपाडा शिवर. आणि इथे मात्र शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतं. आदरणीय सन्माननीय कुंडलिकजी पाटील साहेब अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस भिवंडी तालुका ग्रामीण अध्यक्ष. वेलकम वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. चौदारपाडा उपस्थित होतात. आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुढचा बॉल या बस क्रॉस लाईन उडवले गेले, चेंडूला पाठवलं गेलंय बाउंड्रीच्या दिशेनं. दोन क्षेत्ररक्षक पोहोचले होते आणि दोन क्षेत्ररक्षकांना चकवा देऊन चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे चौकार. 4. भाई स्मृती चषक आहे हो नंबर 1. 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 जातील 100 ज्ञानाबाईची येणार नाही सर. हे मनात नव्हता कसला डर, ठेवलाय दरारा खरोखर. आमच्या ज्ञानाबाईच्या चकाचा आहे बघा होण्यारा मान. आमच्या ज्ञानाबाईच्या चकाचा आहे बघा होण्यारा मान. आमचा ज्ञानाबाई स्मृती चषक आहे हो नंबर 1. आमचा ज्ञानाबाई स्मृती चषक आहे हो नंबर 1. ज्ञानाबाई स्मृती चषक आहे हो नंबर 1. आमचा ज्ञानाबाई स्मृती चषक आहे हो नंबर 1. बोले तो झकास वन साइड निलेश भाऊस. थँक्यू डीजे. धावसंख्या टोटली जाऊन पोहोचली आहे 76, विजयाकरिता 77. 77 क्षमस्व, थोडंसं पोहोचण्याकरिता उशीर झाला पण 77 धावसंख्याचं आव्हान विजयाकरिता इथे मात्र समोर ठेवले गेले. हॅलो हॅलो. हे सध्या तरी 77 धावसंख्येचं आव्हान विजयाकरिता समोर ठेवले गेले. पाहूयात 77 धावसंख्येचं आव्हान इथून मात्र पार केलं जाईल का. खूप भलं मोठं आव्हान आहे. कालच्या दिवसामध्ये आपण जर का बघितलं तर आय थिंक टॉप 3च्या होणाऱ्या सामन्याकरिता म्हणजे कालच्या दिवसातील शेवटच्या सामन्यामध्ये आपल्याला विराजकडून अर्धशतक पाहायला मिळालं होतं. आणि यावेळेस जर का आपण विचार केला तर आपल्याला आदित्यकडून अर्धशतक इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालंय. चला चेंडू पाठवून द्यायचा आहे ही विनंती इथून मात्र असणार आहे. सलामीची जोडी ओमकार आणि त्याच्या समवेत प्रद्युम ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी दाखल होत असताना आपण पाहताय. 77 धावसंख्येचं आव्हान करायचं इथून मात्र पार.
सध्या तरी आपण पाहताय मुख्य व्यासपीठावर सन्माननीय राष्ट्रवादी युवक काँग्रेस भिवंडी तालुका ग्रामीण अध्यक्ष कुंडलिकजी पाटील साहेब सुद्धा उपस्थित होत आहेत. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याच्यानंतर आपण जर का बघितलं कुमार बंटीभाई भोईर ज्ञानाबाई प्रतिष्ठान चौदारपाडा शिवनगर उपस्थित होत आहेत. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यानंतर नयनजी पाटील, यशजी पाटील, करणजी वेखंडे, रोशनजी गायके आणि दिनेशजी गायके साहेब इथे सगळे मान्यवर उपस्थित होतात. आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा या ज्ञानाबाई चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. तेजसजी पाटील, साहिल शेठ किस्मतराव, त्यानंतर जर का आपण बघितलं कैलासजी पाटील, निखिलजी पाटील आणि सगळ्या ज्ञानाबाई चषक कमिटीच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण इथे उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं पुनश्च एकदा आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. गेले कित्येक वर्ष ही स्पर्धा आपण या विभागामध्ये पाहतोय. मी पहिल्या दिवसापासून जे वाक्य सातत्याने म्हणतो की मैत्रीचं एक उत्तम उदाहरण असणारी ही स्पर्धा. जरी आपला एक मित्र आपल्या या जगामध्ये नसला, मी आधी म्हटलं होतं की या जगामध्ये जगत असताना असं जगायचं की आपण जरी या जगामध्ये नसलो तरी आपलं नाव सातत्याने चर्चेत राहिलं पाहिजे. आणि अर्थातच ते नाव सध्या तरी इथून मात्र चर्चेत राहताना आपल्याला पाहायला मिळाले. ज्ञानाबाई यांना आपण पाहताय, त्यांच्या नावाने ही स्पर्धा. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज आहे. यावेळेस आपण इथून मात्र पाहत आहे पंचांचं आकाशात दिशेनं विकेटचं बदल फलंदाज बाद. तरी गेला या सोडूनी साऱ्यांच्या बसलाय मनी, तरी गेला या सोडूनी साऱ्यांच्या बसलाय मनी. आमच्या ज्ञानाबाईचा नाद नाही केला कुणी, आमच्या ज्ञानाबाईचा नाद नाही केला कुणी, आमच्या ज्ञानाबाईचा नाद नाही केला कुणी, आमच्या ज्ञानाबाईचा नाद नाही केला कुणी. थँक्यू सो मच डीजे. क्या बात आहे. पहिल्याच बॉलवर जीवन इथे मात्र मिळवली सफलता. पायचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालाय. यू बॅटर हर्षद मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना गोलंदाज सय्या. पुढचा बॉल आहे. यावेळेस बॅटची काढा घेतली गेली आहे. थर्ड मॅन रिजनला चेंडू होतोय ट्रॅव्हल. आज नशीब चमकताना दिसतंय दर्शकचे. चेंडू मावडायच्या पलीकडे चौकार 4. बाई करू बाबू मोठा, त्याला कशाचा नव्हता तोटा, अन्याय अत्याचार संकटा होता बाईचा सिंहाचा वाटा, होता बाई करू बाबू मोठा, त्याला कशाचा नव्हता तोटा, अन्याय अत्याचार संकटा होता बाईचा. थँक्यू सो मच डीजे. गरज होती या धावसंख्येची किंवा या फटक्याची आणि तो पहिल्या षटकामधून कन्वर्ट होत असताना ही सुरुवात जर का ठेवली ना तर कदाचित 77 धावसंख्येचा आव्हान पार करू शकते. दत्तकृपा कोलिवली संघ जम्प करण्याचा प्रयत्न. एक टप्प्यानंतर उसळी धारण करणारा हा चेंडू सध्या तरी आपल्याला पाहायला मिळाला आणि चेंडू विसावला गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव फेकी डॉट बॉल. आतापर्यंत ऑफिशियल चेंडू संपुष्टात आले. 3 धावसंख्या 4. गोलंदाज तयार जीवन. चांगला स्ट्रोक आहे. यावेळेस धावबाद करण्याची संधी. कलेक्शन बिघडलं गेलंय आणि त्याच्यानंतर बॅकअपला असणाऱ्या खेळाडूकडूनही सुद्धा घडते इथे मात्र चुकी. कदाचित बाउंड्री 80 जवळ गेलेला चेंडू इथून मात्र रोखलाय आणि पळून पूर्ण केल्या गेल्या धावा. येस 3 इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालं. 3 धावेने धावफलक पुढे सरसावत असताना 7 या अंकावर धावफलक. 7 हा आकडा धावफलकावर जोडला गेलाय आणि 7 जर असेल 77 धावसंख्येचं जर आव्हान पार करायची तर एकमेकांना साथ देणे इथून मात्र बंधनकारक असेल. गोलंदाज सय्या. पुढचा बॉल आहे. खूप वेळ चेंडू हवेमध्ये. यावेळेस काय घडतं ऑन साईडला दिशा दर्शवण्याचा प्रयत्न. चांगला स्ट्रोक पण यावेळेस क्षेत्ररक्षकाच्या हातालाच स्पर्श करून चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे निघून जातोय सरळ चौकार 4. ज्ञानाबाईचा नाद नाही केला कुणी, आमच्या ज्ञानाबाईचा नाद नाही केला कुणी, आमच्या ज्ञानाबाईचा नाद नाही केला. क्षेत्ररक्षकाची साथ मिळाली आणि
चेंडूने वाट धरली चौकाराची. सध्या तरी चित्र आपण ते पाहिलंय. पुढचा बॉल चांगला स्ट्रोक कन्वर्ट झाला असता इथे मात्र षटक समाप्तीचा इशारा. षटक क्रमांक पहिले संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 11 या अंकावर धावफलक. ज्ञानाबाईची पोरं ही सारी समाज सेवा करताना बारी. नावाचा आहे बोलबाला, त्यांच्या नावाचा आहे बोलबाला. अरे आला यो साहिल दादा आमचा कुडूस गाववाला. आला यो तेजा पाटील आमचा कोलिवली गाववाला. क्या बात आहे. चांगले गीत. सध्या तरी इथून मात्र आपण या स्पर्धेचं ऐकलं. तेजस पाटील, सैल किस्मतराव आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांचं नावाचा उल्लेख करणारे गीत. 18 चेंडूचा खेळ शेष राहतोय. विजयाकरिता 18 चेंडू आणि 66 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासली. रोशनला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. हर्षात शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न पण सगळे अनसक्सेसफुली स्ट्रोक. रोशनला आपण पाहताय आधीच्याही षटकामध्ये किंवा आधीच्या मॅच मध्ये रोशनची जर का आपण पारी पाहिली अतिशय चांगल्या पद्धतीने इथे मात्र गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली आहे रोशनची. चांगला स्ट्रोक यावेळेस अलोंग दी कार्पेट पद्धतीनं. हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. चला आपण जाऊयात मॅचच्या दिशेनं. बॅक टू ग्राउंड. सिंगल मीडिया धावसंख्या 12. पुढचा बॉल फुल टॉप. गली गली है उसकी चली आलाया त्याचा फॉर्म. चर्चा गली गली है उसकी चली आलाया त्याचा फॉर्म. अरे या साहिल कुडूस वाल्यानी आता केला या मार्केट जाम. या साहिल कुडूस वाल्यानी आता केला या मार्केट जाम. या साहिल पुरुष वाल्यानी आता केला या मार्केट जाम. या साहिल पुरुष वाल्यानी आता केला या मार्केट जाम. पॉवरफुल स्ट्रोक. संधीचं सोनं करणं काय असतं ना ते सध्या तरी पाहायला मिळाले. इथून आता फ्री हिटचा चेंडू होता. वितरा विसरला होता की काय. फ्री हिट वर रनआउट आउट असतं. बाल बाल बच गए पण डावा घेण्याचा मोह काही औरत नाहीये. यावेळेस मी आधीच म्हटलं ना की विसरला होता की काय. फ्री हिट वर रनआउट आउट असतं. फलंदाज हर्षद बॅक 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 टू द डगआउट. या स्पर्धेचं गीत सध्या तरी आपण इथून मात्र ऐकतोय. रनआउटची विकेट मिळाली आहे. फ्री हिटचा चेंडू जरी असला तरी फ्री हिट वर रनआउट आउट असतं. गोलंदाज तयार. पुढचा बॉल आहे यावेळेस खणून काढतील. ओहो कलेक्शन बिघडलं गेलं. पण सर टोटल किती धावा घ्यायच्या आहेत. नो प्लस 4. येस नो प्लस 3 म्हणजे टोटल 4 धावा इथून मात्र मिळतील. वन्स अगेन असं वाटतं की क्षेत्ररक्षणामध्ये बिघाड पाहायला मिळालाय. एकच खेळाडू 3 सरळ रेषेत आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाले. कदाचित दिवसातून दुसऱ्यांदा ही घटना घडली आहे. सबक घेणं किंवा इथे मात्र अवगत करणं गरजेचं होतं. तसं काही पाहायला मिळालं नाहीये इथून मात्र. नो बॉलचा इशारा पंचांनी दर्शवलाय आमच्यापर्यंत. आणि नेक्स्ट बॉल वन्स अगेन फ्री हिट. धावसंख्या 23-23 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना स्लो क्रिकेट आहे खूप सारा मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार.
पुढचा बॉल बेरखावतायत फ्री हिटच्या चेंडूवर. वन्स अगेन फ्री माइंड ने चेंडू कन्वर्ट. षटकार 6. दोन बाद 29 या षटकाराच्या बढतीने धावसंख्या गरज आहे. मी आधी म्हटलं की पहिल्या षटकापासून याच पद्धतीचे फटके कन्वर्ट करावे लागतील. इट्स अ वाईट बॉल. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत सध्या तरी इथून आता पोहोचतोय. एक धाव इथे मात्र अंकित होई. धावसंख्या 30 या अंकावर. विजयाकरिता 77 धावसंख्येचं आव्हान पार करायचे आणि विजयाकरिता अजूनही इथून मात्र 47 धावसंख्येची आवश्यकता भासते. फेकी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये स्वतःच्या कार्यक्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपण पाहताय. स्लो क्रिकेट आहे. क्रिकेटचा वेग सध्या तरी मंदावत असताना गोलंदाज सय्या. पुढचा बॉल उडवला गेलाय. दिशा दर्शवणारा चेंडू बाउंड्रीच्या दिशेनं सीमा रेषा पलीकडे निघून जातोय. चौकार 4. येतील किती जातील 100 ज्ञानाबाईची येणार नाही सर. मनात नव्हता कसला डर ठेवलाय दरार खरोखर. आमच्या ज्ञानाबाईच्या चकचा आहे बघा होण्यारा मान. आमच्या ज्ञानाबाईच्या चकचा आहे बघा होण्यारा मान. आमचा ज्ञानाबाई स्मृती चषक आहे हो नंबर 1. आमचा ज्ञानाबाई स्मृती चषक आहे हो नंबर 1. थँक्यू. 2 षटकांचा खेळ इथून मात्र संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती म्हणजे अर्थातच या चौकाराच्या बढतीनं 34 या अंकावर धावफलक. आदित्याला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता 12 चेंडूंचा खेळ शेष राहतोय आणि विजयाकरिता 12 चेंडू 43 धावसंख्येची आवश्यकता. चला पेय विश्रांती झाली आहे. तोपर्यंत एक संधी डीजे ऐकील आणि परत यात मॅच मध्ये. भारत चेंडूचा खेळ शेष. विजयाकरिता 43 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज आदित्याचा पहिलाच बॉल यावेळेस बेरखावून देत आहेत चेंडूला. पाठवलं गेलं होतं बाउंड्रीच्या पलीकडे. चौकार 4. सन्माननीय. थँक्यू. सन्माननीय नगरसेवक आदरणीय सन्माननीय संतोष अप्पांचे हे गीत आणि त्यांचंही शुभागमन या स्पर्धेच्या निमित्तानं उद्याच्या दिवसामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळेल. खूप सारी VVIP इथे मात्र येताना पाहायला मिळतील. 7 मिळतीये यावेळेस. दत्तकृपा कोलिवली संघाच्या बाजूने चेंडू निघून जातो बाउंड्रीच्या पलीकडे. चौकार 4. किती वेटिंगला असतात रे त्याला पाहून झुकतात रे. किती वेटिंग
बॅटिंगला असतात रे, त्याला पाहून झुकतात रे. पॉवरफुल स्ट्रोक सध्या तरी आपण इथून मात्र पहिल्याच चौकार मिळते. नशिबाची साथ मिळाली. धावसंख्या 42, 42 या अंकावर धावफलक. काय म्हटलं होतं, याच पद्धतीने अटॅक करावा लागेल. जर का अटॅक पाहायला मिळाला तरच मात्र 77 धावसंख्येचं आव्हान पार केलं जाऊ शकतं. कारण आपण अनेक सिनियर कॉमेंटेटरला ऐकलंय अटॅक इज द बेस्ट वेपन इन टेनिस क्रिकेट आणि त्याचा पुरेपूर वापर इथून मात्र करावा लागेल. गोलंदाज तयार. पुढचा बॉल, दिशा दर्शवली जाते. या बाउंड्रीच्या दिशेने खेळलेला चेंडू निघून जाईल का सीमारेषा पलीकडे? नाही, या क्षेत्ररक्षक पोहोचला. जीवाच्या आकांतानं क्षेत्ररक्षण करताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं आणि पंचांचा इशारा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालाय. किती धावा? तर इथून मात्र धावा सध्या तरी मिळतील इथून मात्र 2. 2 धावेने धावफलक वधारत असताना 44 या अंकावर धावफलक. चला टीम करंजवाडे संघ विनंती करतोय थोडंसं गेम स्पीडअप करायचं आहे. आपण 3रं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाज ट्रॅकवर. गोलंदाज आदित्य इथे मात्र तयार. पुढचा बॉल आहे. क्या बात आहे, स्टायलिश स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये कन्वर्ट. फेकून दिले चेंडूला बाउंड्रीच्या पलीकडे षटकार. 6. भले भले पाहून दादाला सेल्यूट ठोकतात रे, भले भले पाहून दादाला सेल्यूट ठोकतात रे, भले भले पाहून भाऊसला सेल्यूट ठोकतात रे, आपल्या निलेश शेलार भाऊसला सेल्यूट ठोकतात रे. षटकार आपण पाहताय. धावसंख्या षटकाराच्या बढतीनं 50 म्हणजे विजयाकरिता अजूनही 27 धावसंख्येची आवश्यकता येणाऱ्या 8 चेंडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 8 चेंडू 27 धावा आणि 8 चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. चला गोलंदाज थोडंसं घाई करणं बंधनकारक असेल. पुढचा बॉल आहे. फटका याही वेळेला फसलाच होता. क्षेत्ररक्षक पोहोचायला उशीर. नशिबाची साथ पुन्हा एकदा मिळतीये. इथे मात्र कोलिवलीकरांच्या बाजूने चौकार 4. नावात आगा होता हो वागा ठाणे जिल्ह्याची शान, नावात आगा होता हो वागा ठाणे जिल्ह्याची शान. आमचा ज्ञान्याबाई स्मृती चषक आहे हो नंबर 1, आमचा ज्ञान्याबाई स्मृती चषक आहे हो नंबर 1, ज्ञान्याबाई स्मृती चषक. चौकार आपण पाहताय. धावसंख्या पुढे सरसावत असताना 54. अशा पल्लवीत आता मात्र होतील टीम कोलिवली संघाच्या. यावेळेस स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कार्यक्षेत्रामध्ये चांगले क्षेत्ररक्षण आणि रनआउटची विकेट. षटक सुद्धा संपेल क्रमांक 3चा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 54. विजयाकरिता 6 चेंडू आणि आवश्यकता असेल ती म्हणजे अर्थातच 23 धावसंख्येची. जातील 100 ज्ञान्याबाईची येणार नाही सर, हे मनात नव्हता कसला डर ठेवलाय दरार खरोखर. आमच्या ज्ञान्याबाईच्या चकाचा आहे बघा होण्यारा मान, आमच्या ज्ञान्याबाईच्या चकाचा आहे बघा होण्यारा मान. आमचा ज्ञान्याबाई स्मृती चषक आहे हो नंबर
थँक्यू सो मच डीजे. शेवटचं अंतिम आणि निर्णायक षटक हाताळण्याकरिता ऋषीला आता मात्र दिली जाते जिम्मेदारी, कारण 6 चेंडू विजयाकरिता 23 धावसंख्येची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये टीम दत्तकृपा कोल्हुली संघाला इथून मात्र वाचतीये 6 चेंडू 23 धावा आणि 6 चेंडू हे समीकरण आता मात्र इथे आपल्याला पाहायला मिळतं. ऋषीला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. अंतिम षटक हाताळण्याकरिता तुमच्यावरचं दडपण आम्ही समजू शकतो, पण वेळेच्या बाबतीत सहकार्य करणं थोडंसं बंधनकारक इथून मात्र असणार आहे. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल यावेळेस उडवला गेलाय. फटका फसलाय की काय? फटका फसला होता सोप्पा लिलया झेल. अगदी लॉलीपॉप झेल असं म्हणायला हरकत नाहीये. जो होता तो कन्वर्ट करणं गरजेचं होता. ड्रॉप केला गेला, संधी दिली गेली आहे. एक धावेतून मात्र मिळाली आणि धावफलक एकेरी धावेच्या बढतीनं 55. विजयाकरिता 5 चेंडू आणि आता मात्र 22 धावसंख्येची आवश्यकता. पाच चेंडू 22 धावा आणि 5 चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी उभं राहत असताना गोलंदाज ट्रॅक पर गोलंदाज तयार. पुढचा बॉल मिस करतील. आहे या चेंडूंची आवश्यकता आहे. एकंदरीत कोल्हुलीकरांच्या फलंदाजीचा अंदाज बांधता कुठेतरी मात्र या पद्धतीची गोलंदाजी होणं गरजेचं होतं आणि सध्या तरी ती गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना 4 चेंडू 22 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज तयार. पुढचा बॉल याही वेळेस मिस करतील. डॉट बॉल आहे, निर्धाव फेकी आहे. वाईटचं अपील करायचं होतं, अपील सुद्धा झालं, पण पंचांचे तटस्थ आहेत तिथे मात्र. तीन चेंडू आणि विजयाकरिता आवश्यकता असेल ती म्हणजे 22 धावसंख्येची. वन्स अगेन डॉट बॉल निर्धाव फेकी. चेंडू संपतायत 4. चला औपचारिकता शिल्लक राहते या मॅचची असं म्हणायला इथून मात्र हरकत नाहीये. त्या औपचारिकताची पूर्तता करायची आपण इथून मात्र त्वरित. स्ट्रोक चांगला आहे पण ताकद थोडीशी कमी आहे. झेल घेण्याकरिता नापसंती दर्शवली, कारण जसे फलंदाज एन्जॉय करतायत तसे क्षेत्ररक्षक सुद्धा एन्जॉय करताना पाहायला मिळतील. आणि जवळजवळ या मॅचवर इथे मात्र शिक्कामोर्तब केलाय टीम करंजवाडे संघानं आणि थेट आजच्या दिवसातील शेवटची मॅच खेळण्याकरिता इथे मात्र पोहोचतायत. क्या बात आहे. हर्टी कॉंग्रॅच्युलेशन टीम. अर्थातच करंजवाडे संघ जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक आणि या सामन्याचं मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय. नो डाऊट. प्लीज वेलकम आदित्य अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच प्राइज. त्याआधी दोन्ही संघ मी विनंती करतोय, टीम करंजवाडे आणि अर्थातच टीम जय बजरंग कोल्हुली, टॉस करण्याकरिता आपण पोहोचायचे आणि तिथे जॉईन होतील तुमच्या समोर सुनील पाटील सर. आदित्य लवकर